बीड पोलीस प्रशासन, पहिलं तर मी त्यांचं सर्व ड्रायव्हर मालकांतर्फे आभार व्यक्त करतो. कारण धुळे सोलापूर हायवेला जी गेवराई बीडच्या पाठीमागं जी घटना घडली होती, तेलंगणातून गाडी येणारी साई दर्शनाला चाललेली होती, बरोबर. तर तिथं रस्त्याने कुणीही थांबत नव्हतं जातावेळी. मी थांबलो नाही याचं कारण, दादांनो त्यांच्यापाशी हत्यारं होती आणि मी झोपीमध्ये होतो, फुल एकटा होतो. मग मी 112ला कॉल केला. तिथं साहेबांनी तिथं आले साहेब त्यांनी ते बघितलं, पण तोपर्यंत ते चोर पळून गेले, बरोबर. मग मला ते व्हिडिओ शेअर करायला वेळ लागला. आता मी विचार केला आणि नंतर ते व्हिडिओ शेअर केला. ते व्हिडिओ शेअर केला, ते व्हिडिओ व्हायरल झाला. मला ह्याच्यातून एकच सांगायचं आहे की व्हिडिओ केल्यामुळं काही वाईट झालं नाही. मला भरपूर वाईट मेसेज येतात, बोलतात तुझं काय खरं नाही, असं तसं, म्हणजे असं भरपूर धमकी येतात मला, मोकार, किंवा म्हणतात की तुला असं करते तसं करते. दादांनो, मी त्या गोष्टीला खंबीरपणे तयार आहे. मला कुठं काय व्हायचं ते होऊ द्या, पण त्या महिलेचा आवाज बघून मोठ्याने महिला आरडत होत्या, बरोबर आहे ना. तर मला ह्याच्यातून सांगण्याचा उद्देश, मी बुडातून जे सांगायला लागले का, मला भरपूर त्रास होतो. त्या कमेंटमध्ये शिवाय आहे, त्यात पळून गेलाय, बैल आहे तो, असं तसं. दादांनो, तसं नसते. त्यांना त्या महिला त्या येणाऱ्या तेलंगणातून गाडी साई दर्शनाला आली, त्यांची मस्त लूट झाली. ह्याच्यामध्ये ती लूट झालेली. मी अचानक गाडी उभा केली असती, खाली उतरून त्यांच्याकडे गेलो असतो. दादांनो, त्यांच्याकडे शस्त्र होतं, बंदूक होती, ती गोळी मला घातली असती तर काय करायचं होतं. पण नाही, मी कायदा हातात घेतला नाही. मी कायद्यानं आपल्या पोलीस प्रशासनाला फोन केला आणि बरोबर माझं जे मी जेवढं बघितलं, मी काय केलं ते पूर्ण मी सांगितलं. तर मला ह्या गोष्टीतून एकच आनंद आहे, कोणच्या एवढी ते चोर पळून गेले, काय झालं, 12 बनगडी झाल्या, पण आपलं बीड पोलीस प्रशासन 100% वेळेला कंटिन्यू जागा असते. वेळ आल्यावर त्या वेळेला त्या मोकार कुत्र्याला बरोबर त्यांनी धडा शिकवला. मी पूर्ण साहेबांचा खूप आभार व्यक्त करतो, खूप, पूर्ण टीमचा. जेवढे ते येरमाळा पोलीस स्टेशनवाले असोत, त्यांनी पण मदत केली आपल्या बीड पोलीस प्रशासनाला. तर मला याच्यातून उद्देशून एकच जात आहे, त्या माणसाची वेळ बरोबर नव्हती. त्यांनी चुकीच्या जागेवर गाडी थांबवली होती. एकतर टोल नाक्यावर थांबवायची किंवा एखाद्या हॉटेलवर थांबवायची, कारण हे चोरटे लोक भरपूर आहेत. साहेब, आपले SP साहेब, बीड पोलीस प्रशासन, LCBचे अधिकारी, भरपूर जणांचे फोन आले मला. साहेब, तुमचं खूप, ड्रायव्हर असन, मालक असन, खूप आभारी आहेत, खूप, त्याच्यामध्ये काही अडचण नाही. आणि साहेब, माझा एक तुम्हाला प्रश्न आहे. आपला केज मांजरसुंबा रोड, साहेब, हात जोडून त्या गोष्टीसाठी विनंती करतो मी, हात जोडून. पण त्या चोरांनी एकदा टाकामध्ये कायमचं सोडू नका बघा, एकदा टाकल्यावर. कारण 50-50 हजाराचा माल लुटते तो, 20-20, 40-40 भरपूर माल लुटतात. एक वेळेस माझी विनंती ही, मी असं व्हिडिओ व्हायरल व्हायला लागला म्हणून असं चुकीचं नाही सांगणार. मला जेवढं, मी इतका बी मोठा नाही की मी कोणाला सांगावं आणि मी काही शिकवा म्हणून. पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की त्यांना एकदा धडा शिकवा. सकाळी 6 वाजता बी चोरी करतात, 7 वाजेपर्यंत चोऱ्या करतात, हो, भरपूर माल लुटतात, भरपूर. म्हणून साहेब, तुमचं खूप आभारी आहेत आम्ही. पण ह्या गोष्टीला एकदा तुम्ही यांना मध्ये टाका आणि ह्या रोडची साहेब चोरी बंद करा. पूर्ण देशामध्ये ही चोरी व्हायरल आहे. ही चोरी मोबाईलनं व्हायरल करायची गरज नाही साहेब, पूर्ण देशामध्ये ही चोरी व्हायरल आहे. म्हणून माझी एक तुम्हाला विनंती, मी एक ड्रायव्हर, चालक, मालक, माझ्याकडून तुम्हाला एक विनंती, या रोडची मला वाटतं कमीत कमी 10-15-20 जण असतील. रोज सकाळी झपक्यात माल चोरतात आणि तिथंच राहतात, ते तिथंच आहेत सगळे. माझं केज पोलीस स्टेशनला पण विनंती, साहेब लक्ष द्या. आणि रात्रीचा भरपूर थोडं गस्त घाला, तिथं भरपूर त्रास होतो गाड्यावाल्याला. आपला तो रोड वागत नाही रात्रीचा, पूर्ण मांजरसुंबा किंवा तिकडं आंबेजोगाई इकडे थांबतात पण पुढे येत नाहीत. त्याच्यासाठी एक साहेब कोशिश करा. आणि तुम्ही केलेल्या कामगिरीबद्दल तुमचं खूप आभार आहेत. धन्यवाद साहेब.